भगवा वादळ आता नवी मुंबईमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईच्या पाम बीच रोडवरती संपूर्णपणे आता मराठा समाजाच्या गाड्या उभा राहिलेल्या आहेत। तुम्ही पाहताय की सीबीडी पासून ते वाशीपर्यंत संपूर्णपणे मराठा समाज आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। म्हणजेच मुंबईच्या वेशीवरती आता भगवा वादळ पोहोचलेला आहे आणि मोठ्या संख्येने मराठा समाज आता मुंबईकडे कूच करताना दिसतोय। मनोज जरांगे पाटील आहेत ते लोणावळ्यावरून खाली उतरलेले आहेत, मात्र त्यांच्या आधीच आहेत ते मोठ्या संख्येने मराठा बांधव आता या ठिकाणी येऊ लागले। तुम्ही पाहताय की जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, भगवे झेंडे संपूर्ण लावलेले आहेत, पताका लावलेले आहेत, बॅनर लावलेले आहेत आणि हा संपूर्ण ताफा भगवा वादळ आता नवी मुंबईमध्ये आलेला आहे। त्यामुळे नवी मुंबईतल्या आता APMC मार्केटमध्ये या ठिकाणी यांची सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काही बरेच लोक आहेत ते पाम बीच रोडवरती सुद्धा राहणार आहेत। त्यामुळे रात्रीपासून काही वेळानंतर आहे तो हा जो पाम बीच रोड आहे, या पाम बीच रोडची वाशीला जाणारी लेन एक लेन बंद करण्यात येणार आहे आणि या लेनवरती आता या संपूर्ण मराठा बांधवांच्या गाड्या थांबवण्यात येणार आहेत। त्यामुळे तो आपण पाहतोय त्यांचा जोश या ठिकाणी पाहायला मिळतोय। नवी मुंबईमध्ये सुद्धा नवी मुंबई मराठा समन्वयकांनी या संपूर्णपणे मराठा समाजाची राहण्याची, जेवणाची आणि इतर सर्व काही सोयी आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। त्या पाम बीच रोडवरती सुद्धा अनेक ठिकाणी स्टॉल लावण्यात जाणार आहेत। त्या स्टॉलवरती जेवण दिलं जातंय, पाणी दिलं जातंय, त्याचबरोबर जे काय गरजेचे इतर वस्तू आहेत त्या सुद्धा दिल्या जात आहेत। त्यामुळे आपण बघतोय की हा मराठा समाज या ठिकाणी आता दाखल झालेला आहे आणि आज रात्री नवी मुंबईमध्ये या समाजाचा मुक्काम आहे आणि उद्या सकाळी मनोज जरांगे पाटील या नवी मुंबईमधूनच आहे ते मुंबईला कूच करतील। त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाकडून आहे ते त्यांना लोणावळ्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्याच्यामध्ये सरकारला यश आलेलं नाहीये आणि आता हा संपूर्ण भगवा वादळ मराठा ताफा लाखोच्या संख्येने आता नवी मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।